Hello friends, I am Manik Ravia. Welcome in Purnata coaching classes. Today we are going to study punctuation marks part 3. Part 2 आपण शिकलेलो आहोत. 9वी 10वी साठी अत्यंत उपयुक्त हे वाक्य आहेत. Look at the board. First sentence, there are 8 sentences I am going to make today. पहिला सेंटेन्स आहे I said मीना श्वेता. आता वाचायचं कसं बघा. I said मीना श्वेता is a very beautiful girl and she. आता हे वाचताना पॉज घ्यायचा. आता याच्यामध्ये बघा काय काय करेक्शन आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय याच्यामध्ये करेक्शन आहे. नेक्स्ट मीना ठीक आहे एम कॅपिटल आहे. हे श्वेताच एस कॅपिटल आहे. इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. आता इथं बघा आपल्याला जिथे जिथे करेक्शन करायचं असं वाटते तिथे तिथे अंडरलाईन करून घ्यायचं आणि लास्टला एक आहे. ठीक आहे. तर पहा सर्वात पहिलं काय करा पंक्च्युएशन मध्ये आय सेड रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला सांगितलं अंडरलाईन करा. रिपोर्टिंग वर्ब जो असतो त्याच्यानंतर जे येते स्टेटमेंट ते आपल्याला डबल युनायटेड कॉमा मध्ये घ्यायचं असते. तर पहिलं करेक्शन मध्ये मी आय कॅपिटल घेतो. ओके. नंतर सेडला SAID सेड. आता इथं काय होणार आहे कॉमा द्यायचा खाली मग डबल युनायटेड कॉमानं स्टेटमेंट चालू करायचं. आय सेड मी म्हणालो. कोणाला म्हणालो? मीनाला. मीना म्हणून मी काय केलं थोडस रुकलो स्टॉप झालो. मीना मग कॉमा द्यायचा. मीना मी श्वेताबद्दल सांगायलो मीनाला. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर मग काय श्वेताचं यस कॅपिटलच आहे इथं ऑलरेडी है ना. श्वेता असं दिलेलं आहे बुक मध्ये स्पेलिंग होतं. इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल गर्ल कॉमा आहे आणि इजंट मध्ये इथं काय येणार आहे ऍपेस्ट्रॉफी येणार आहे. ओके. इजंट शी याची शी आणि लास्टला काय येणार आहे क्वेश्चन मार्क येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं डबल युनायटेड कॉमानं क्लोज करायचं. पहा एकदा सेंटेन्स वाचतो तुमच्यासाठी. आय सेड मी म्हणालो. ठीक आहे. कॉमा युनायटेड कॉमा मध्ये मीना कॉमा श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इथं कॉमा ऑर्डर दिलेला आहे आणि इजंट शी नाही का है ना या पद्धतीनं. तर हे क्वेश्चन मार्क शेवटी येणार आहे. हे इंट्रोगेटिव्ह टाईप व्हायला क्वेश्चन. तर हे बारीक मिस्टेक होतात एक्झाम मध्ये तर लक्ष द्या. फादर वेन डज द मान्सून स्टार्ट आस्क्ड राणी. आता तुम्हाला प्रश्न पडलाय कसं करायचं बरोबर आहे. याच्यामध्ये काय करा वाक्य जरा रिव्हर्स मध्ये आस्क्ड राणी म्हणजे राणीनं विचारलं. राणी म्हणाली वडिलांना काय म्हणाली फादर बाबा आणि रुकती ना असं म्हणते काय बाबा पाऊस कधी स्टार्ट होते पावसाळा कधी स्टार्ट होते असं काय म्हणणार नाही. बाबा पावसाळा कधी सुरू होतो है ना. बाबा म्हणून रुकणार. फादर म्हणजे काय करायचं तुम्ही हे स्टेटमेंट आहे कोणाचं राणीचं हे स्टेटमेंट काय करायचं डबल युनायटेड कॉमा मध्ये घ्यायचं आणि तिनं थोडस पॉज होती. फादर वेन डज. आता हे काय होणार स्मॉलच येणार आहे डब्ल्यू. ठीक आहे. वेन डज आता एक क्वेश्चन आहे तिचा वडिलांना मान्सून कधी स्टार्ट होते आणि मान्सून मध्ये बी एम काय आहे कॅपिटल येणार आहे. सीझनचं नाव आहे मान्सून स्टार्ट. ठीक आहे. आणि इथं काय येणार आहे क्वेश्चन मार्क आणि डबल युनायटेड कॉमा इथं क्लोज करायचा आणि इथं आस्कडच लिहा आणि राणीचं फर्स्ट लेटर आर कॅपिटल काढा. ओके. आणि फुल स्टॉप द्या. अंडरस्टूड. आर यू अंडरस्टँडिंग माय डिअर स्टुडंट्स 9th and 10th standard? Okay. Now second sentence is there. Now I will start this. Maybe you are right. मट्टड रामलाल म्हणाला. मट्टड म्हणजे मनातल्या मनात म्हणाला. मे बी यू आर राईट. शायद तुमचं बरोबर आहे. आता बघा ना हे रामलाल आहे हे नेम आहे. मट्टड काय रिपोर्टिंग वर्ब आहे. रिपोर्टिंग वर्ब नंतर हे जे असते पार्ट हे राहते स्टेटमेंट राहतो राईट. तर आता हे स्टेटमेंटला आपण डबल युनायटेड कॉमा मध्ये लिहूया. मे बी यू आर राईट. ठीक आहे. या पद्धतीने क्लोज करा आणि इथे कॉमा येते आणि हे मटड रामला फुल स्टॉप द्यायचा क्लोज करायचं. इझी. आता गणेश सेड टू मी. गणेश मला म्हणाला काय म्हणाला डोंट यू थिंक दॅट आय ट्रस्ट यू. आता याच्यामध्ये करेक्शन तुम्हाला भरपूर दिसायला. फर्स्ट लेटर आहे ना. आता शेवटी फुल स्टॉप नाही तर जी गणेशचं जी कॅपिटल काढा आणि पहिली गोष्ट आहे ध्यान ठेवा हे सुरुवात आहे रिपोर्टिंग हे सब्जेक्ट झाला तो म्हणायला मला म्हणजे एवढा पार्ट रिपोर्टिंग वर्क मध्ये यायला आहे का नाही. तर मग गणेश सेड टू हे ऍज इट इज ठेवा. सेड टू मी हे समोरची जी लाईन आहे ही काय स्टेटमेंट आहे पूर्ण. ठीक आहे. तर इथं काय येणार आहे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आणि हे जे डोंट आहे याचं डी पहिलं कॅपिटल घ्या ऍपेस्ट्रॉफी लिहा डोंट मग यू ला यू येणार थिंकला थिंक येणार. ठीक आहे. ऍज इट इज इथं चेंज करायची तुम्हाला काही गरज नाही. दॅट आय ट्रस्ट यू.
पण इथं पोरं एक मिस्टेक करतात. हे डोंट यू थिंक आहे ना, हे काय आहे इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन तयार करायला. म्हणून इथं काय करायचं, क्वेश्चन द्यायचं आणि डबल युनायटेड कॉमा क्लोज करून वाक्य एंड करायचं. ओके, या पद्धतीने. नेक्स्ट आहे आता बघा इथं काय ओ, ओ म्हणजे काय, आता एक एक्सक्लामेटरी मार्क आहे ना, ओ, मग इथे एक्सक्लामेटरी मार्क मारायचा. आता हे ग्लॅड जे आहे हे पहिलं लेटर आहे, मग ग्लॅडचं जी काय करायचं कॅपिटल. म्हणजे कोणाला तरी भेटलंय त्याचा तेव्हा काय होतं, एकदम खुशी होती किंवा शॉक होते त्यावेळेस, ओ ग्लॅड टू मीट यू अर्जुन, हाऊ आर यू, अर्जुन तू कसा आहेस, है ना. म्हणजे अर्जुनला हो ग्लॅड टू मीट यू. आता अर्जुनचं काय करायचं, ए कॅपिटल, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं नावाचं प्रॉपर नाउन जे असतात कॅपिटल घ्यायचे. आता हे फुल स्टॉप मारायचं, ठीक आहे, इथे कॉमा मारू नका. काय एक सेंटेन्स झाला, दुसरं एक सेंटेन्स आहे हाऊ आर यू. हाऊ आर यू म्हणजे आता इथे एच पहिलं काय करायचं, फुल स्टॉप नंतर जे पहिलं अक्षर असते लेटर ते कॅपिटल. हाऊ आर यू हे काय क्वेश्चन आहे. आणि आता राहिले काय, सगळ्यात मेन प्रॉब्लेम याच्यात रिपोर्टिंग वर्ब नाही, बरोबर आहे. हे पूर्ण स्टेटमेंट आहे, मी विसरलो गडबडीमध्ये, तुम्ही विसरू नका. रिपोर्टिंग वर्ब नाही म्हणजे हे सगळं स्टेटमेंट आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये याला लिहायचं. ओके, नेक्स्ट आहे इज दिस युअर स्कूल अंकल मनोज आज. याच्यामध्ये मूल्य 100% मिस्टेक करतात बरं, जास्तीत जास्त 99%. काय होते बघा वाचताना, काय होते, इज दिस युअर स्कूल अंकल मनोज आज, त्या अंकल मनोज वाढते कधी कधी. ओके, याच्यामध्ये काय करायचं, इज दिस युअर स्कूल. आता तुम्हाला समजलंय इंटरोगेटिव्ह क्वेश्चन आहे, येस नो टाईप. ओके, आणि इज दिस युअर स्कूल अंकल म्हणजे अंकल ही तुमची शाळा आहे का, असं कोण विचारतो, मनोज विचारायला. मनोज आस्ट, मनोज विचारला आहे ना, तर मनोजचे एम कॅपिटल. आता हे पहिलं लेटर कॅपिटल, हे स्टेटमेंट आहे, याला डबल युनायटेड कॉमा मध्ये स्टार्ट करा. इज दिस युअर स्कूल, ठीक आहे. आता इथं काय थोडस पॉज घेतला त्यानं आणि अंकल म्हणला है ना, इज दिस युअर स्कूल अंकल. आता इथं काय येणार आहे, क्वेश्चन मार्क येणार इथं, ठीक आहे. आणि डबल युनायटेड कॉमा इथंच काय होणार आहे, क्लोज सुद्धा होणार आहे, ठीक आहे. हे पार्ट तुम्ही ध्यान ठेवा. क्वेश्चन मार्क द्या, डबल युनायटेड कॉमा क्लोज करा आणि नंतर काय मनोज आस्क्ड, एम कॅपिटल काढा मनोजचं, आस्क्डला आस्क्ड आणि इथं फुल स्टॉप द्या. पोरं गडबडीत काय करतात, डबल युनायटेड कॉमा लास्टला देतात, ठीक आहे. हे ध्यान ठेवा, हे मिस्टेक करायचं. आता बघा आय फील ग्रेट. आता याच्यामध्ये बघा लारा म्हणाली, लारा सेड है ना, लाराचं एल स्मॉल आहे, तर आय फील ग्रेट, आय एम रिअली हॅपी, लारा सेड. आता आय कॅपिटल, फील ग्रेट, अजून डबल आय आलं म्हणजे याचा अर्थ काय, इथं आता लारा काय म्हणाली, दोन वाक्य म्हणाली, आय फील ग्रेट, आय एम रिअली हॅपी, मला खूप भारी वाटत आहे, मी खूप खुश आहे ना. म्हणजे दोन स्टेटमेंट आहे, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, याला कॉमा द्या, आय फील ग्रेट. मग आय एम जे आहे याला आय कॅपिटल काढून तर काय अपॉस्ट्रॉफी देऊन एम लावा स्मॉल, मग हे रिअली हॅपी करा, ठीक आहे. आता हे पूर्ण स्टेटमेंट आहे ना, याला कशामध्ये घ्यायचं आपल्याला, डबल युनायटेड कॉमा मध्ये घ्यायचं, ठीक आहे. हे क्वेश्चन नाही काय नाही. आणि इथं काय येणार, खाली कॉमा येणार, ठीक आहे. आणि हे लारा असलं, लाराचं काय एल कॅपिटल, लारा हे सेड, हे फुल स्टॉप. म्हणजे कसं असते हे वाक्य, आता बघा लारा सेड शेवटी दिलेलं आहे रिपोर्टिंग वर, आपण डोक्यात कसं ठेवायचं, लारा सेड एल कॅपिटल है ना, लारा सेड, मग कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण स्टेटमेंट, या पद्धतीने आपण करायचं असते, ठीक आहे. तर वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम, सगळ्यात सोपं वाक्य आहे. आता WHEN वेन अ पोनी इज यंग, इथं काय आपल्याला प्रॉब्लेमच नाही आली, बरोबर आहे. आता अजून इथं काय व्हायला, एक प्रनाउन स्टार्ट व्हायला, याचा अर्थ काय, वेन अ पोनी इज यंग, पोनी जेव्हा यंग होती तो थोडासा पॉज घेतलेला आहे वाक्यात, म्हणून इथं कॉमा लावायचं. यंग असताना ती कशी दिसत होती, म्हणजे तो पोनी मुलगा होता, तो हँडसम होता, ही लुक्स हँडसम, हे लिहायचं आणि क्वेश्चन मार्क देऊन टाका, सॉरी फुल स्टॉप देऊन टाकायचा, ठीक आहे. जेव्हा आता पोरं काय करतात गडबडीमध्ये, वेन आहे ना, वेन असल्यामुळे ते क्वेश्चन मार्क देतात, पण इथं प्रश्न विचारलेला नाही. ओके, लक्षात आलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.